कुठे या ठिकाणी ही जी इर्टिगा गाडी आहे त्यामध्ये दारूच्या बॉटल दिसून येत आहेत आपल्याला. तर पाहूया आपण आता. पोलिसांनी गाड्या दोन्ही पोलीस स्टेशनला आणलेल्या आहेत. दाखवा बरं जरा कुठे आहेत काय. हे पहा गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. आणि अक्षरशः ह्या रिक्षाचा पूर्ण चेंदामेंदा झालेला आहे. रिक्षातले काही 3 जण प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की मंचर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत गोडेगाव इथून. बाकीचे काही 6 जण आहेत ते मंचर या गोडेगाव रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. घटनास्थळी गोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. कुठं झाला स्पॉट कुठला आहे? भीमाशंकरला आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण असा अपघात घोडेगाव जवळील आमोंडी फाटा या ठिकाणी झालेला आहे. आणि रिक्षातील प्राथमिक माहिती अशी मिळते की 2 रिक्षामध्ये टोटल 12 जण होते. एका रिक्षामध्ये 4 का 5 लोक होती. त्यातल्या 2-3 जणांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. आणि लहान लहान मुलं या रिक्षामध्ये होते. प्राथमिक माहिती अशी मिळते की इर्टिगा गाडी आहे ही. त्या इर्टिगा गाडीचा चालक जो आहे तो ड्रिंक केलेल्या अवस्थेत असं प्राथमिक माहिती कळते. गोडेगाव पोलीस स्टेशन त्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे. आजी कुठले आहेत तुम्ही? तुम्ही होत्या ना रिक्षामध्ये? काय झालं होतं? नाही का? काय लागलं नाही ना तुम्हाला? कशात होते तुम्ही? रिक्षात होते का? टोटल किती जण होते? 12-13 होते का? तुम्ही सगळे रिक्षातच होते का? हां. हा जीनचा फक्त एक आहे ना. आणि ह्यांना हे 2 जण आपण आता आहे ना. त्यांना काय होते बघा बरं. ह्यांना पायाला तिथं लागले आणि थोडा मनक्यात मारे यांच्या आहे ना. हाताला मारे त्या पोराचे. दादा गाव कुठलं आपलं? भोसरीचे आहेत का? आणि भीमाशंकरला दर्शन करून आले होते का खाली? येताना झालं का तुमचा ऍक्सिडेंट? कुठं झाला तो? शिंदेवाडीच्या तिथे. कोणाचा तो इर्टिगावाल्याने तुम्हाला हे केलं का? गाडीची बाटल्या होते, सिगरेट होते, 4 पोरं होत्या. तू उतरून पळून गेला की तो. ते इर्टिगातली मुलं? दारूच्या बिअरच्या बाटल्या होत्या, सिगरेटची पकड होती गाडीत. तुम्ही किती जण होते टोटल? 12 जण होते, 6 जण होतो. तर तुम्हाला बाकीच्यांना लागलेल्यांना मंचरला पाठवले का पुढे? पुढे मंचरला पाठवले म्हणजे ते. ठीक आहे. ऐक ना, माझं मधून बसवतो. त्यांना झोपवा. नाही बसतोय आणताना बसून आणले ते पुढच्या सीट आहे. हा बोल
एक काम करा नाही नाही थांबा त्यांचे पाहुणे आहेत जाऊ द्या पुढे पाहुणे आलेले आजी आणि इर्टिगा गाडी तुमची होती का? कसं काय झालं या गाड्यांचा रिक्षांचं? इर्टिगा ड्रायव्हर काय बोलायला तयार नाही आपल्यासोबत. फिरव कोणीतरी ठेवलं उचलताना मी उचललं तर त्यावेळी त्याला ते मी तर काढले होते बाबा ते नाही काही नाही का आपण आलो ते ते सांग काय झालं नमस्कार, मी राम पलगे. आज आपल्या भीमाशंकर रोडवरती एक मोठा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये एक 2 रिक्षा होत्या आणि एक इर्टिगा होती. इर्टिगा भीमाशंकरच्या दिशेने चालली होती आणि ज्या रिक्षा होत्या त्या भीमाशंकरवरून तिथे दर्शन घेऊन भाविक खाली चालले होते यांच्या बोसरी या ठिकाणी. इथं हा जो कॉर्नर आहे, मागच्या वेळेस सुद्धा इथे एक ऍक्सिडेंट झाला होता. त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा सुद्धा जागेवर मृत्यू झाला होता, रिक्षा चालकाचा. पिंपळगावचे होते ते आपल्या. आणि आज सुद्धा रिक्षांचा आणि इर्टिगाचा हा भीषण मोठा अपघात झालेला आहे. दोन्ही रिक्षामध्ये 6 भाविक होते आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष असे वयाची मुलं सुद्धा, लहान मुलं होती. अक्षरशः ती रडत होती. आपल्या पालकांना, म्हणजे आपल्या वडिलांना वगैरे किंवा आईला लागलेलं किंवा मावशी असे सगळे नातेवाईक होते. त्यांना लागलेलं पाहून ती अक्षरशः रडत होती. आम्ही पूर्ण त्यांना, जेव्हा आम्हाला घटना समजली तेव्हा आमच्या मित्र असतील, आपदा मित्र असतील किंवा स्थानिक तिथले प्रवासी असतील किंवा गोडेगावचे ग्रामस्थ असतील, यांनी चांगली मदत केली आणि त्यांना गोडेगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना प्रथमोपचार करून गोडेगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. परंतु मला एक गोष्ट याच्यामध्ये, एक जे भाविक भीमाशंकर दर्शनाला येतात, नक्की बाबा दर्शनासाठी येतात त्या दारू पिण्यासाठी, हा आम्हाला मोठा प्रश्न आहे. कारण जर आता परिस्थिती पाहिली, जी इर्टिगा गाडी ती पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जमा केलेली, आणि आता आम्ही जर सहज असं इकडे बघायला आलो तर ही दारूची सीलबंद बिअरची बाटली, म्हणजे ती इर्टिगाची गाडी होती त्याच्यामध्ये अशा प्रमाणामध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा तिकडे सुद्धा भेटलेल्या आहेत. गोडेगाव तिथं सुद्धा गाडी सुद्धा बॉटल आहेत. अशा प्रमाणात जर तुम्ही येणार आणि जर लोकांच्या जीवनाशी जर खेळणार असेल तर हे फार चुकीचं आहे. आपण जर देवाला येतो आपण देवदेव केला पाहिजे, नक्की तुम्ही इकडं निसर्ग सौंदर्य आहे त्याचा आनंद घ्या. परंतु जर अशा प्रमाणात येऊन दारू पिऊन जर दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणं हे चुकीचं आहे. फक्त वाईट या गोष्टीत वाटतं का लहान मुलांचं ते खूप ही वाचली दैवाने दुसऱ्या पाठीमागच्या रिक्षामध्ये होती. पुढच्या रिक्षाला ठोकल्यामुळे ती रिक्षा मागच्या रिक्षाला ठोकली आणि मधली जी रिक्षा होती रिक्षाच्या आणि इर्टिगाच्या मध्ये दाबली गेली. त्याच्यामुळे जे ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त लागलेलं आहे. इथून कमरेपासून खाली जास्त प्रमाणात लागलेलं आहे. 4 पेशंटला जे थोडेसे म्हणजे जास्त लागलेले त्यांना सुद्धा तिकडे पाठवण्यात आहे. बाकीचे 8 जे पेशंट आहेत त्यांना किरकोळ कारकोळ दुखापत आहे, त्यांना सुद्धा इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आलेले आहे. तसं पाहायला गेलं तर इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा आज रविवार आहे, सुट्टी. ते सुद्धा इमर्जन्सी काहीतरी कर्मचारी पाहिजे, अधिकारी पाहिजेत. आता 3-4 कर्मचारी होते, पेशंट 12 आले, सगळी पळापळ झाली. स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली सगळं घेण्यासाठी, सगळं केलं म्हणून ते शक्य झालं. परंतु ह्या गोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा कर्मचारी पुरवठा कमी, त्याच्या सुद्धा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली पाहिजे. माझी तहसीलदार साहेबांना विनंती, प्रांत साहेबांना विनंती, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बघितलं, काल सुद्धा 7-8 किलोमीटर लाईन रांगा होत्या. घटना दररोज घडत राहते. त्याच्यामुळं गोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीने 1 महिन्यापुरता तरी तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा कर्मचारी पुरवठा करण्यात यावा अशी माझी जिल्हाधिकारी यांना विनंती आहे, प्रांत यांना विनंती आहे, त्याच्यानंतर तहसीलदार यांना सुद्धा विनंती.